नवव्या प्रकारचे पॅरेंट्स म्हणजे फिअर ड्रिव्हन पॅरेंट्स. हे पालक तर भयानक असतात. ते सतत जसं आपण हँडपंपने टायरमध्ये हवा भरतो तसं मुलांमध्ये भीती पंप करत असतात. हे नेहमी बोलत असतात, तुझं सीबीएसई आहे किंवा ICSE आहे, बोर्ड एक्झाम आहे, हलक्यात घेशील तर आयुष्यभर बोंबलत बसशील, असं केलं तर टॉप कॉलेज कसं भेटेल, चांगलं कॉलेज नाही भेटलं तर काय फायदा, असं केलं तर नंबर कसा लागेल, तसं करशील तर फ्री सीट कशी भेटेल, फ्री सीट नाही भेटली तर पैसा कुठून आणायचा, असं नाही केलं तर भविष्य अवघड आहे, आता नाही करणार तर मग नंतर भीक मागायची वेळ लागेल, नोकरी मिळणे किती कठीण आहे, लाईफ खूप टफ आहे, वगैरे वगैरे वगैरे. पॅरेंट्सला वाटतं अवेअरनेस आहे, पण मुलांना वाटतं लाईफ आणि करिअर खूप अवघड आहे. आता चूक झाली तर आयुष्य संपलं. मुलांची भीती, टेन्शन, एन्झायटी प्रचंड प्रमाणात वाढते व परिणामी ते खचतात, गिव्हअप करतात. कॉम्पिटिशन त्यांना इम्पॉसिबल वाटतं. आपण काही करू शकू की नाही अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. त्यांना नेहमी असं वाटतं की पालकांना जी भीती आहे तेच घडलं तर, आणि पुढे काही मुलं काय टोकाचं पाऊल उचलतील याची कल्पना तुम्ही सहज करू शकता. पालकांनो, तुम्ही फक्त आजच्या दिवशी मुलांना किती साथ देता येईल फक्त तेवढं बघा. त्यांना फक्त हा विश्वास आणि आधार द्या की कोणत्याही स्थितीत आम्ही तुझ्या सोबत आहोत. यामुळे मुलं निश्चिंत होऊन अभ्यास करतात आणि चांगलं परफॉर्म करतात.